हॅलो, आज आपण पाहणार आहोत डिव्हिजिबिलिटी रूल ऑफ 7. बघा, आपण एक नंबर घेतलेला आहे 3976. या नंबरच्या लास्ट डिजिटला दिसतोय आपल्याला 6. आपण काय करणार, 6च्या पहिले डबल करणार. 6च्या डबल किती होणार, 12. आणि याच्या रिमेनिंग जो पार्ट उरलेला आहे त्याच्यामधून आपण तो नंबर काय करणार, इथे सबट्रॅक्ट करणार. त्याचा आन्सर येणार आपल्याला 385. आणि नंतर आपण काय करणार, मग त्याच्या लास्टचा जो डिजिट आहे 5च्या आपण काय करणार, परत डबल करणार. आणि रिमेनिंग जो पार्ट आहे 38 त्याच्यामधून आपण इथे सबट्रॅक्ट करणार आणि आपला आन्सर येणार 28. आणि हा 28 हा मल्टिपल बाय 7 आहे आणि म्हणून या होल नंबरला डिव्हिजिबल होणार 7 ने. तसंच आपण दुसरे एक्झाम्पल बघू. बघा, 658. आता लास्ट डिजिटला कोण दिसतंय, 8. मग या 8ला आपण काय करणार, मल्टिपल करणार 2 ने. त्याचा आन्सर येणार आपलं 16. आणि 65 मधून तो 16 काय करणार, आपण सबट्रॅक्ट करणार. तेव्हा आपला आन्सर येणार इथे 49. इट्स अ मल्टिपल बाय 7. देन इट्स होल नंबर इज डिव्हिजिबल बाय 7. तर तुम्ही मला हे आन्सर कमेंट करून सांगणार. याचा उपयोग आपल्याला सरळ सेवा नंतर आपले स्कॉलरशिप यासाठी उपयोगात येत असतो. त्याच्यामुळे मला हे आन्सर तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू.